विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑफिस मोटिवेशन या विषयातील कार्यालयीन अभिप्रेरणा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. कार्यालयीन अभिप्रेरणा म्हणजे ऑफिस मोटिवेशन. ऑफिस मोटिवेशनमध्ये अभिप्रेरणा म्हणजे काय, अभिप्रेरणाची गरज, अभिप्रेरणेचे तत्व या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. व्यवसाय संस्थेतील किंवा उपक्रमातील बहुसंख्य कर्मचारी अभिप्रेत असतील तर त्यांच्यातील कार्य करण्याचा उत्साह वाढतो, त्यांची कार्यपद्धती, कार्यप्राप्ती असणारी तत्परता वाढते आणि त्याचा फायदा व्यवसाय संस्थेला होत असतो. म्हणून संस्थेप्रती असणारी निष्ठा देखील वाढते. त्याचमुळे व्यवसायाचे उत्पादन उच्च दर्जाचे होऊन व्यवसायाचा अंतिम उद्देश सफल होण्यास मदत होत असते. म्हणून प्रत्येक उपक्रमात अभिप्रेरणा हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाते. कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी ती कार्य करण्याची उत्कृष्टता, इच्छा असणे तसेच कठोर परिश्रम आणि प्रोत्साहित वातावरण याची सुद्धा आवश्यक असते. त्यामुळे उपक्रमातील कर्मचाऱ्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण होऊन ती कार्य करण्याची, कठोर श्रम करण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये तयार होते आणि त्यामुळे अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होते. आणि अनुकूल वातावरण निर्माण झाल्यानंतर त्या अनुकूल वातावरण किंवा त्या प्रक्रियेलाच आपण त्याला अभिप्रेरणा असे म्हणतो. त्यालाच इंग्रजीमध्ये मोटिवेशन असेही आपण म्हणतो. अभिप्रेरणा या शब्दाचा इंग्रजीमध्ये मोटिवेशन असे म्हणतात. हा मुळात लॅटिन भाषेतील शब्द आहे. लॅटिन भाषेमध्ये मोहोर या शब्दापासून मोटिवेशनची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. मोहोर याचा अर्थ हालचाल करणे, पुढे जाणे, प्रगती करणे असा आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार आहे. पुढे जाणे किंवा प्रगती करणे हे सहज शक्य होणारी गोष्ट नाही आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्या प्रयत्नांनाच आपण अभिप्रेरणा असेही म्हणतो. कोणत्याही व्यवसायाचे यश हे त्या व्यवसायातील विविध पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असते. व्यवसायात कितीही अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला, अद्ययावत मशिनरीचा उपयोग केला गेला किंवा उच्च शिक्षित कर्मचारीही त्या ठिकाणी नियुक्त केले गेले असले तरीही त्यांची कामे करण्याची मानसिकता पाहून जर त्यांनी काम केलं गेलं नाही तर त्या ठिकाणी उच्च दर्जाचं उत्पादनची निर्मिती होऊ शकत नाही आहे किंवा व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे तो उद्देश त्या ठिकाणी साध्य होऊ शकत नाही आहे. कारण त्यामध्ये काम करताना फारशी त्यांच्यामध्ये रुची निर्माण झाली नसेल तर किंवा इच्छा निर्माण जर होत नसेल तर त्यामुळे व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करणे अत्यंत कठीण काम बनत असते. त्यासाठी आपण प्रत्येक कर्मचाऱ्यांना अभिप्रेत करणे आवश्यक आहे. अभिप्रेत केल्यामुळे त्यामुळे व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण होतील. व्यवसायातील सर्व पातळीवरील कर्मचाऱ्यांची कार्यप्रवण व्हावे तसेच आपापली कार्य मन लावून करावीत. यासाठी व्यवस्थापकाने देखील वातावरण पाहून कार्यासाठी अनुकूल वातावरण तयार ठेवणे आवश्यक असते. कर्मचाऱ्याची मानसिकता चांगली राहील याकडे लक्ष देणे आवश्यक असते. म्हणून व्यवसायात कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अभिप्रेत करणे, त्यांना कार्यापासून समाधान मिळवून देणे तसेच संघटनेची उद्दिष्ट प्राप्त करणे आवश्यक असते. याकरता अंगीकारलेल्या प्रक्रियेला प्रेरणा असे आपल्याला म्हणता येईल. अभिप्रेरणेचा संबंध कर्मचाऱ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासाशी येत असतो.
कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आणि प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करावे याकरता आपण व्यवस्थापक अभिप्रेत करीत असतो. कर्मचाऱ्यांची इफिशियन्सी पाहून, त्यांची कार्यक्षमता पाहून कामांचे नियोजन करणे, काम त्यांच्याकडून करून घेणे हे आवश्यक असते. अभिप्रेरणेचा नेमका अर्थ समजून घेण्याकरता काही तज्ज्ञांनी व विचारवंतांनी काही व्याख्या आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. अभिप्रेरणा म्हणजेच आपण त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये मोटिवेशन असे म्हणतोच. अभिप्रेरणा म्हणजे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करणे अपेक्षित आहे. अभिप्रेरणा म्हणजेच कर्मचाऱ्यांची मानसिकता वाढविणे हे आपण पाहतो. परंतु त्याचबरोबर काही नामवंत लेखकांनी त्या ठिकाणी काही व्याख्या केलेल्या आहेत किंवा अभिप्रेरणा म्हणजे काय. अभिप्रेरणा मायकेल ही एक जुसियस नामवंत असा एक लेखक आहे, मायकेल जे जुसियस यांनी अभिप्रेरणा यांची व्याख्या कोणत्याही व्यक्तीला अथवा स्वतःला इच्छित उद्देश साध्य व्हावा म्हणून निर्धारित मार्गाने कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याच्या कार्याला अभिप्रेरणा असे म्हणतात, असे नामवंत मायकेल जे जुसियस या ठिकाणी नामवंत लेखकाने अभिप्रेरणाबद्दलची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. तसेच त्या ठिकाणी डेल बीच हा दुसरे एक नामवंत लेखक आहेत. नामवंत लेखकाने त्यामध्ये डेल बीच या लेखकाचा एक समावेश होतो. त्यांनीही आपल्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये, शक्य होईल ते समोरच्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक अभिप्रेरणाच्या बाबतीत व्याख्या करण्यात आलेली आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा बक्षीस प्राप्त करण्यासाठी शक्तीचा विस्तार करण्याची तयारी म्हणजे अभिप्रेरणा होय. आता आपण काय म्हणतो की अभिप्रेरणा कशाला म्हणायचं आहे की जे काही उद्देश आपला उद्देश साध्य व्हावा या निर्धाराने कर्मचाऱ्यांची इफिशियन्सी आणि मानसिकता पाहून कामाचे नियोजन करून त्यांच्याकडून काम करून घेणे व त्यांना प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे याला आपण काय म्हणतो अभिप्रेरणा म्हणतो. त्याचप्रमाणे डेल बीच यांनी त्यांच्या भाषेमध्ये थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी एक व्याख्या त्या ठिकाणी सांगितली आहे की ती म्हणजे कोणती, उद्दिष्ट गाठण्यासाठी. नामवंत लेखक असो किंवा कोणीही असो त्या ठिकाणी जी काही अभिप्रेरणाच्या बाबतीत व्याख्या करण्यात आलेली आहे त्यामध्ये उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा बक्षीस प्राप्त करण्यासाठी शक्तीचा विस्तार करण्याची तयारी म्हणजे अभिप्रेरणा होईल. ज्यावेळेस आपल्याला एखादं उद्दिष्ट गाठायचे त्यावेळेस ते उद्दिष्ट पूर्ण गाठण्यासाठी त्या ठिकाणी काय केले जाते, एक नियोजन केलं जातं. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करणं म्हणजेच अभिप्रेरणा होय असे त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरे एक नामवंत असे लेखक त्या ठिकाणी आपण कॅरॉल शॉटल ही एक नामवंत लेखक आहेत. या नामवंत लेखकाने सुद्धा त्या ठिकाणी ते एक व्याख्या आपल्याकडे त्या ठिकाणी केलेली आहे. ती व्याख्या म्हणजे की विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी एक उद्दिष्ट काय आणि विशिष्ट हेतू काय, एकच दोन्हीचा अर्थ त्या ठिकाणी घेण्यात येतो. विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा विशिष्ट दिशेने प्रगती करण्यासाठी उत्कृष्ट इच्छा व्यक्तीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी किंवा उत्पन्न प्रक्रियेला प्रेरणा देण्यासाठी जे कार्य केले जाते त्याला अभिप्रेरणा असे म्हणतात. असे कोण म्हणतंय, कॅरॉल शॉटल यांनी त्या ठिकाणी त्यांच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. यावरून आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणता येईल की अभिप्रेरणा म्हणजे काय, अभिप्रेरणा कशाला म्हणावं तर आपण काय म्हणता येईल की एखादा उद्दिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट ठेवून एक विशिष्ट अशी योजना तयार केली जाते आणि त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करणे, त्या दिशेने कर्मचाऱ्यांना काम करण्यात प्रोत्साहित करणे या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी काय म्हणता येईल, अभिप्रेरणा किंवा मोटिवेशन असं म्हणता येईल.
या अभिप्रेरणेचे वैशिष्ट्ये कोणती आहेत की या वरील व्याख्येवरून किंवा वरील उद्देशावरून आपल्याला त्या ठिकाणी अभिप्रेरणेचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील की म्हणजेच अभिप्रेरणेचे उद्देश आपल्याला सांगता येतील की जे आपण 2-3 व्याख्या आता बघितलेल्या आहेत त्या व्याख्येवरून आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय म्हणता येईल की याचं उद्देश कोणते, अभिप्रेरणाचा उद्देश कोणता असेल की अभिप्रेरणा कशासाठी आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायची आहे, अभिप्रेरणा वातावरण अनुकूलन वातावरण केल्यामुळे व्यवसायाला कोणता फायदा होईल किंवा कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी अभिप्रेरणा त्या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक आहे हे पाहत असताना प्रथमतः आपण काय म्हणता येईल की अभिप्रेरणा ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून या प्रक्रियेचा संबंध व्यक्तीच्या काम करण्याशी असतो. कारण ज्यावेळेस आपल्याला काम करायचंय तेव्हा त्या ठिकाणी अभिप्रेरणा ही एक मानसशास्त्रीय म्हणजेच मानसिकता पाहून प्रक्रिया पाहून त्याचा संबंध त्या व्यक्तीने कोणती व्यक्ती काम करू शकते, कोणती तज्ज्ञ व्यक्ती मार्फत किती काम करता येईल त्याच्याकडून किती श्रम करून घेता येतील याविषयी काम करण्याशी अभिप्रेरणा त्या ठिकाणी संबंधित असल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी पहिला उद्देश सांगता येईल की अभिप्रेरणा ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्या प्रक्रियेचा संबंध व्यक्तीच्या कामाशी केला जातो. नंतर अभिप्रेरणा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अभिप्रेरणा ही किंवा आज अभिप्रेरणा दिली आहे, आज कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, उद्याच्याला प्रोत्साहन देण्याची गरज नाही अशातला भाग नाही आहे. तर अभिप्रेरणा ही कशी आहे की सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. ही एक आपल्याला त्या ठिकाणी उद्देश त्या ठिकाणी सांगता येणार आहे. त्याच्यानंतर अभिप्रेरणामुळे मानवी गरजा पूर्ण केल्या जातात. अभिप्रेरणामुळे मानवी जे काय गरजा आहेत त्या गरजा करण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत होत असल्या कारणाने अभिप्रेरणा देणं आवश्यक आहे. हाही उद्देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार आहे. त्याच्यानंतर अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याचा उत्साह आणि कार्यक्षमता वाढते की एखाद्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी एखादी शब्बासकी दिली, त्याची मानसिकता वाढवली तर त्या ठिकाणी जे काही कार्य आहे कठीण कार्यसुद्धा सोपं त्या ठिकाणी होऊन जाते. कारण त्याची मानसिकता होते हे काम मी करू शकतो, म्हणजेच त्याच्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा उत्साह वाढतो आणि त्याच्याबरोबर त्याची इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता देखील त्या ठिकाणी वाढते आणि हे काम करण्याच्या दृष्टीने त्याची कर्मचाऱ्यामधील इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टीने कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रवृत्त केले जाते, प्रवृत्त होतात. यामुळे ही एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी अभिप्रेरणाचं त्या ठिकाणी सांगता येते. त्याच्यानंतर अभिप्रेरणा दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केल्यामुळे अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनात व्यक्तिमत्वामध्ये आणि प्रवृत्तीमध्ये महत्त्वाचे बदल घडून येतात. ते बदल अनुकूल असे त्या ठिकाणी दिसून येतात. ज्यावेळेस आपण एखाद्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वा शब्बास चांगलं काम करतोय असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस तो त्या ठिकाणी प्रवृत्त होतो आणि त्या ठिकाणची जी काही विरुद्ध असणारी परिस्थिती सुद्धा अनुकूल बाजूने त्या ठिकाणी संबंधित कर्मचारी करू शकतो. म्हणून अभिप्रेरणामुळे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनात आणि व्यक्तिमत्वामध्ये आणि प्रवृत्तीमध्ये बदल घडून येतात. हेही आपल्याला त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याच्या मनात त्यांचे काम अधिक कार्यक्षमतेने आणि निष्ठेने करण्याची इच्छा निर्माण होत असते. त्याचबरोबर अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याचे मनोबल सुद्धा उंचवले जाते. ज्यावेळेस त्याला प्रोत्साहित केलं जातं, अभिप्रेरणा दिली जाते, त्यामुळे कर्मचाऱ्याचे मनोबल देखील उंचावले जाते. अभिप्रेरणेमुळे संघटनेत कार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये ऐक्याची भावना निर्माण होते, संघटन कौशल्य त्या ठिकाणी निर्माण केले जातात आणि आपुलकी निर्माण केली जाते. सहकार्याचे संबंध प्रस्थापित होण्यास त्या ठिकाणी मदत होते व त्यामुळे उत्पादनाची पातळी ही त्या ठिकाणी वाढते. उत्पादन त्या ठिकाणी वाढलं जातं. उत्पादनाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आपल्याला साध्य करणं त्या ठिकाणी शक्य होते. म्हणून आपण त्या ठिकाणी अभिप्रेरणाची वैशिष्ट्ये अशा पद्धतीने
त्या ठिकाणी आवश्यक आहे. आज आपण त्या ठिकाणी अभिप्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेची वैशिष्ट्ये कोणती या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर अभिप्रेरणेची गरज, नीड फॉर मोटिवेशन, म्हणजे अभिप्रेरणेची गरज कशासाठी आहे, अभिप्रेरणा कशासाठी आपल्याला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे हे पाहत असताना त्याचा फायदा काय आहे, त्याची गरज काय आहे, त्यामध्ये आपण काय म्हणतो निष्ठा आणि आत्मीयता ही निर्माण होते कर्मचाऱ्यामध्ये. त्याचा फायदा आपल्याला व्यवसायाला होतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, सुप्त गुणांना वाव मिळतो, कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी उत्साह निर्माण होतो, समन्वयाचे संबंध त्या ठिकाणी निर्माण होतात, शांततेची निर्मिती होते, वादविवाद टाळले जातात, संघटनात्मक कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, परिवर्तनास सहाय्यकारी आणि कर्मचाऱ्यांचे राहणीमान तर त्या ठिकाणी उंचावते, कारण त्यांचे दरडोई उत्पादन वाढत असल्या कारणाने त्यांची राहणीमानामध्ये सुद्धा उंची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला त्या ठिकाणी या अभिप्रेरणेमध्ये मिळत असतात. म्हणून काही भौतिक